डबलच फुगली आहे ही चकली बघा आपली. मी एवढी बारकी केली आहे ही आणि हो का ही तळली आहे. किती कुसकुशीत झाल्यात. पापड खार घातला हो का. हो कशा फुगले ते बघा. आतला शाबू आपोटच ठुला आहे मी. म्हणजे मी काय त्या मिक्सरमधनं बारीक केलं नाही काय नाही. माझ्या सोप्या पद्धतीनं मी हे असं केलं आहे. हे बघा रात्री मी अर्धा किलो शाबू भिजू घातला होता. ही पातेलं भरून पाणी ठुलतं. ह्या शाबूवर 1 इंच पाणी ठुलं होतं. असं मी पूर्ण शाबू चांगला आपला मऊ मऊ भिजला हो का. असं केलं तर पीठ होतं हो का. असाच भिजायसाठी मी पाणी भरपूर ओतून ठुलतात तर आपला शाबू चांगला भिजला आहे. ही शाबू ताटात मी सुट्टा करून घेते. असा हो का हलक्या हातानं असं सगळा शाबू मी सुट्टा करून घेते. अर्धा किलो शाबूसाठी 1.5 किलो बटाटे मी इथं शिजवून सालं काढून घेतली. ती आपल्याला करायची आज शाबूची चकली उपवासाची. त्यासाठी हे असं बटाटे उकडून घेतले. हाताने मी सगळं बारीक करून घेते. बटाटे चांगले शिजवून घेतले. ते आता एकदम असं मऊ सगळी बटाटे मी असं चुरून घेते हातानंच. ही सगळं मी हातानं मऊ बटाटे शिजले त्यामुळं मी हातानं बारीक. तुम्हाला तर हातानं कुसरायचं नसेल तर किसणीनं लगेच होते. लई शिजले ती बटाटे हो का. लगेच पटापटा होते. तुम्हाला कोणची पद्धत सोपी वाटते त्यानं तुम्ही करा. किसणीनं असं किसून घ्या. नसेल तर हातानं कुसरून घ्या. हे का ही पापड खार आहे. आपली चकली कुसकुशीत व्हायसाठी मी एवढा पापड खार टाकून घेते. लाल चटणी आहे 1 चमचा टाकून घेते. ही चवीपुरतं मीठ टाकते. सगळं असं कालवून घेते. सगळं शाबूला आधी लागलं का नाही परत बटाट्यात मिसळायचं. मग चांगलं मिसळतं. असं सगळं कालवून घेतलं. आता बटाट्यात मिक्स करून घेते. चांगलं मळून घ्यायचं. जसं आपण कणिक मळतो का नाही तसं मळून घ्यायचं. म्हणजे सगळ्याचा एक जीव होतो. माझ्याकडे 1.5 किलोच बटाटे होते म्हणून मी तेवढे टाकले. तुम्ही अर्धा किलो शाबूला 1 किलो बटाटे टाकले तरी सुद्धा चालेल बघा. अजून कुसकुशीत होतं ती चकली. पाणी घालायचं नाही कारण बटाट्यात पाणीच असतं. त्यामुळं पाणी न घालता असं मळून घ्यायचं. मळून झालं आहे. बिन पाण्याचा जसा गोळा झाला आहे. पाणी लावायचं नाही. जरी गरीज बसली थोडा हात घेतला तर चालतं आहे. मळून ठेवलं झाकून ठेवते. कागद हातरला हो का. ह्याला तेल ही काय लावलं नाही. नुसतं कागद हातरून घेतला हो का. चकल्या सोडून घेते. भरपूर ऊन पडलंय. असं सगळ्या चकल्या मी पटापटा करून घेते. का एका शेवग्यात एवढ्या चकल्या झाल्या त्या. आता दुसरा शेवगा भरून घेतलाय मी करून घेते. एका शाबू बटाट्याच्या चकल्या मी उन्हाच्या घातल्या. अशा उलटून घेते हो का. पटापटा उलटा लागल्या त्या. अशा सगळ्या एक करून. तेल लावलं नाही ह्याला कारण तेल लावायचंच नाही. तुम्ही सुद्धा लावू नका कारण ही वर्षभर टिकणारं वाळवण नाही. तेल लावलं तर कुमट वास येतो. म्हणून तेल कागदाला कधीच लावायचं नाही. हो का हे असंच निघा लागले. बघताय का हो का असंच निघतंय. हे बघा शाबूची आणि बटाट्याची केलेली चकली एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने केली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला सुद्धा कळेल. हो का ही आता 2 दिवस उन्हाला घातली चांगली कडंग वाळली. तर मी तुम्हाला आता तळून दावते. मी मोठ्या केल्या नाही त्या चकल्या. बारक्या केल्या त्या. तुम्हाला कशा करायच्या तुम्ही करा. अजून ह्यापेक्षा मोठ्या केल्या तर मी चालतील. पण मला एवढ्याच करा वाटल्या म्हणून अशा बारक्या केल्या त्या. हे काही तळले चकली मी कशा फुगले ते बघा. आतला शाबू आपोटच ठुला आहे मी. म्हणजे मी काय त्या मिक्सरमधनं बारीक केलं नाही काय नाही. माझ्या सोप्या पद्धतीनं मी हे असं केलं आहे. हे बघा तुम्हाला मोडून पण दावते. किती कुसकुशीत झाल्यात. पापड खार घातला हो का. पण कुरकुर किती झाले बघा कारण पापड खार घातल्यामुळं ही चकली कुरकुरीत झाली आहे. डबलच फुगली आहे ही चकली बघा आपली. मी एवढी बारकी केली आहे ही आणि हो का ही तळली आहे. डबलच आपली चकली अशी फुगली आहे. कशी झाली म्हणून मला कमेंटमधनं सांगा. एक लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा.